हा? कोण आहेस तू? 50-50 कोस दूर किसी गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा, टकलू हैवान आ जाएगा। कौन आ जाएगा? टकलू हैवान आ जाएगा। वो आ गया। अब तेरा क्या होगा कालिया? कालिया नव हवालदार 100 म्हणतात मला। आदमी 1 और 0 2 ये नाइंसाफी है रे। अब मैं तेरा 1 0 उड़ा दूंगा। टकलू हैवाना, माझ्या बाला नग मारूस, एकलाच बा आहे माझा। एकला है, काला है, तू भी एकली है। क्या नाम है रे तुम्हारा? गंगू। गंगू। येडापडा झालास की काय? कब तुझ्या बाला बरोबर एवढा करतो? बहुत प्यारा नाम है रे गंगू। हात नको लावे। तेरी गंगा मुझे दे दे गोदावरी, आपला ठाकोर। टकलू हैवाना, हे तुला जड जाईल। मी हवालदार आहे आणि हवालदाराच्या हातून तू सुटणार नाही। अबे चुप! पोलीस लोक टकलू हैवानाच्या केसाला धक्का सुद्धा लावू शकणार नाही। का माहितीये? का? कारण त्याला एक पण केस नाही। डोळा फोडू काय? डोळा फोडू? हसणार नाही। तुला काय वाटलं? गावात टकलू हैवान आलाय ही बातमी खोटी आहे? अरे तुझ्या समोर उभा आहे टकलू हैवान। मला घाबरला। गाली देणे का? ऐक किसका आहे? तुझाच आहे। माझंच आहे। तुझं काय होणार रे? लक्ष शट अप! व्हॉट नॉनसेन्स! मी विचारतो तू हे सगळं का केलंस? झुंजारचा खप वाढावा म्हणून खोटी बातमी दिली। ती बातमी खरी वाटावी म्हणून टकलू बनून 1-0 बनवलंस। बघा ना, या सगळ्या गोष्टींमुळे गावात किती खळबळ मासली याची कल्पना आहे तुला? आय एम सॉरी सर, व्हॉट हॅपन? त्याच्या इंग्रजीवर जाऊ नका। 1 नंबरचा डॅम्बिस आहे त्यो। मराठीत सांगतो, माझी चूक झाली साहेब। चूक झाली काढवा। तुझ्या या मूर्खपणामुळे मुंबईची सगळी कामं सोडून मी इथं श्रीरंगपूरला आलो। कशासाठी? तुझा हा पोरकट तमाशा बघण्यासाठी। जवा तवा तोंडाला येईल त्या बाता मारतोय। टकलू हैवानाला, टकलू हैवानाला। त्या लांडगा आल्यासारखी गत व्हायची तुझी, आणि प्रत्यक्षात लांडगा आला तर एकलाच गावशील त्यांच्या तावडीत। शाळेत असताना ऐकली ती गोष्ट? खोटी बातमी देणं हा कायद्याने गुन्हा हा. आहे। त्याबद्दल मी तुला लॉकअप मध्ये सुद्धा टाकू शकतो। नाही. टाका टाकाच। तुमच्या मुलीचं काय होईल मग? नाही महेश, प्लीज असं करू नकोस। त्याच्या वतीने मी माफी मागते। वय साहेब, एकदा माफ करा त्याला। तू गप्पा कायच गंगे? बोलू दे की तिला। तुम्ही कशाला मध्ये बोलताय? ठीक आहे, ह्या वेळेला माफ करतो तुला, पण याद राख पुन्हा असं केलंस तर मुंबईच्या जेलची हवा खावी लागेल। मुंबईचं क्लायमेट मला सुटच होत नाही, सारखा घाम येतो तिकडे मला। आणि इथं आमचा घामटा काढतो त्याचं काय? हवालदार जाऊ दे त्याला। हा? साहेब, तुम्ही किती चांगला आहे सा। तुमचं लई लई थँक्यू बघा। थँक्यू। हे गंगे चल घरला पहिली। चल. कावतोय बीपी वाढेल तेव्हा कळेल। महेश, थँक्यू व्हेरी व्हेरी मच। खरंच तुझे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीये। अशा वेळी आभार मानूच नाहीत। तू आता मुंबईला परत जाणार असशील तू म्हणत असेल तर निघतो। आणि थांब म्हटलं तर? तू म्हणून तर बघ। मला वाटतं उमा, लक्षानं गंमत म्हणून सोडलेल्या बातमीमुळे काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो। म्हणजे? नेमका काय तो मला सांगता येत नाही, बट लेट अस वेट अँड सी। काही दिवस मला थांबावं लागेल इथं। तू इथे थांबतोस इतकं बरं झालं। तुला आमच्या गावच्या माघी गणपतीचा उत्सव तरी बघता येईल।